नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवर ते सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025-26साठी शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थापनेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग। तर पहा, लॉर्ड कॅनिंग हे सन 1856 काय आहे, सन 1856 ते सन 1862 या काळामध्ये ते पहा भारताचे गव्हर्नर जनरल आणि पहिले व्हाईसरॉय होते। तर यांच्या काळामध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापनाही करण्यात आलेली होती। तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे, तर ती सन 1862 कधी, सन 1862 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापनाही करण्यात आलेली होती। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थापनेवेळी भारताचे व्हाईसरॉय हे लॉर्ड कॅनिंग होते। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतात BCCIचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 मुंबई। तर BCCIचा फुल फॉर्म काय आहे, तर ते बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया हे BCCIचा फुल फॉर्म आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3, भारतात BCCIचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळासाठी महाराष्ट्राच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 खो खो। तर पहा, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये खो खो या खेळासाठी महाराष्ट्राच्या महिला संघाने सुवर्णपदक हे जिंकलेले होते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक चौथा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 भारतीय परिषद कायदा 1861। तर पहा, भारतीय परिषद कायदा 1861 या कायद्यानुसार कलकत्ता, मद्रास आणि मुंबई येथे उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार हा मिळालेला होता। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही भारतीय परिषद कायदा 1861 या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 आचार्य देवव्रत। तर आचार्य देवव्रत हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत। तर आचार्य देवव्रत यांनी पहा CP राधाकृष्णन यांची जागा घेतलेली आहे। तर CP राधाकृष्णन हे सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत। कोण आहेत? उपराष्ट्रपती आहेत। प्रश्न क्रमांक 6, मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम हे कोणत्या शैलीत केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 गॅथिक रिवायवल। तर पहा, मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम हे गॅथिक रिवायवल या शैलीमध्ये ते काम केलेले होते। तर मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम हे केव्हा करण्यात आलेले, म्हणजे केव्हा पूर्ण झालेले आहे, तर ते सन 1878 कधी, सन 1878 ते काम पूर्ण झालेले होते। प्रश्न क्रमांक 7, सन 1857च्या उठावातील पहिले हुतात्मा म्हणून कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 मंगल पांडे। तर मंगल पांडे यांनी पहा 29 मार्च सन 1857 बराकपूर छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळ्या झाडलेल्या होत्या। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2 सन 1857च्या उठावातील पहिले हुतात्मा म्हणून मंगल पांडे यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8, गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर, जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। तर पहा, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतामध्ये गोदावरी नदीचा उगम होतो। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपला ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणापासून होतो।
प्रश्न क्रमांक 9, बालकवी म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना पहा जळगाव येथील कवी संमेलनात त्यांना बालकवी ही पदवी प्रदान करण्यात आलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10, मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र हे खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, दीव दमण आणि दादर नगर हवेली. तर पहा मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र, गोवा ही 2 राज्य आणि दादर नगर हवेली व दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारित आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2, मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र हे दीव दमण आणि दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहे. प्रश्न क्रमांक 11, सत्यशोधक समाज आणि गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, महात्मा ज्योतिबा फुले. तर पहा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केव्हा केलेली आहे? तर ती 24 सप्टेंबर 1873 मध्ये. कोठे केलेली आहे? तर ती पुणे. सत्यशोधक समाजाची स्थापना ही 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली होती. तर गुलामगिरी या पुस्तकातून त्यांनी समाजातील विषमतेवर प्रहार केलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12, BCG ही लस कोणत्या रोगावर प्रतिबंधक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, क्षयरोग म्हणजेच TB. तर BCG कोणती आहे? BCG ही जी लस आहे तर ती पहा क्षयरोग या रोगावरती प्रतिबंधक आहे. BCG ही जी लस आहे तर ती पहा प्रामुख्याने लहान बालकांना क्षयरोगापासून वाचवण्यासाठी दिली जाते. तर या प्रश्नाचं उत्तरही पहा आपला ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13, मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्रातील प्रादेशिक खंडपीठ कोठे नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, पुणे. तर पहा मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्रातील प्रादेशिक खंडपीठ हे पुणे या ठिकाणी नाही. तर मुंबई उच्च न्यायालयाचे पहा एकूण 3 खंडपीठे आहेत, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी. तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर हे मुंबई उच्च न्यायालयाचे हे जे 2 खंडपीठ आहेत तर ते पहा आपल्या महाराष्ट्रातील हे खंडपीठे आहेत. प्रश्न क्रमांक 14, संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कोण बोलवतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती. राष्ट्रपती हे संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही पहा कलम 108 नुसार काय? कलम 108 नुसार संयुक्त बैठक राष्ट्रपती हे बोलवतात. प्रश्न क्रमांक 15, मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, सुजाता मनोहर. न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांनी पहा सन 1994 मध्ये, कधी? सन 1994 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, नागपूर. तर पहा 1953च्या नागपूर करारानुसार दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे घेणे बंधनकारक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी होते. प्रश्न क्रमांक 17, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पुढीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, प्रतिभाताई पाटील. तर प्रतिभाताई पाटील यांचा कार्यकाळ पहा 2007 ते 2012 या कार्यकाळामध्ये पहा ते भारताच्या 12व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यांनी पद हे भूषवलेले होते.
तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती या प्रतिभाताई पाटील होत्या. प्रश्न क्रमांक 18. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 आसाम. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यामध्ये असून ते पहा एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. काय कशासाठी आहे? एकशिंगी गेंड्यासाठी ते प्रसिद्ध आहे. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती 1974 मध्ये. कधी? 1974 मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. भारताचा पोलादी पुरुष असे पुढीलपैकी कोणास म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल. तर सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून काय? लोह पुरुष म्हणूनही ओळखले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपला ऑप्शन क्रमांक 3 भारताचा पोलादी पुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते किंवा म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचा आराखडा म्हणजेच डिझाईन कोणी तयार केला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा कर्नल जे.एस. फुलर. तर कर्नल जे.एस. फुलर यांनी पहा मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचा आराखडा हा त्यांनी तयार केलेला होता. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 21. शरीरातील रक्ताभिसरणचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 विल्यम्स हार्वे. विल्यम्स हार्वे यांनी 1628 मध्ये. कधी? विल्यम्स हार्वे यांनी 1628 मध्ये शरीरातील रक्ताभिसरणचा शोध हा लावलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22. मुंबई उच्च न्यायालयाचे घोषवाक्य काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 येतो धर्मस्ततो जय. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जेथे धर्म आहे तेथेच विजय आहे. हे जे घोषवाक्य आहे तर ते पहा मुंबई उच्च न्यायालयाचे ते घोषवाक्य आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 कळसुबाई, जे की अहिल्यानगर या ठिकाणी आहे. कुठे? अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. तर कळसुबाई या शिखराची उंची किती आहे? तर ती 1646 मीटर इतकी उंची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपला ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. प्रश्न क्रमांक 24. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणती गुप्त संघटना स्थापन केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अभिनव भारत. तर अभिनव भारत या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आलेली होती? तर ती सन 1904 मध्ये. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना ही केलेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र किती राज्यामध्ये पसरलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर ते कोणकोणते? तर पहिलं आहे पहा आपलं महाराष्ट्र आणि दुसरं आहे गोवा. तर या 2 राज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे पसरलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26. रक्ताचा अ गट असलेला व्यक्ती कोणत्या गटाचे रक्त घेऊ शकतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अ आणि ओ. तर पहा अ गट असलेला व्यक्ती स्वतःच्या गटाचे आणि ओ या गटाचे रक्त तो स्वीकारू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 27. भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. तर पहा भारताचे प्रवेशद्वार हे सन 1911 मध्ये. कधी? सन 1911 मध्ये किंग जॉर्ज 5वा यांच्या स्वागतासाठी भारताचे प्रवेशद्वार हे बांधण्यात आलेले होते, जे की मुंबई या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल. तर राज्यपाल हे पहा कलम 219 नुसार काय आहे?
कलम 219नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ देतात? प्रश्न क्रमांक 29. गुरुत्वाकर्षणचा नियम कोणी मांडला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 न्यूटन. न्यूटन याने गुरुत्वाकर्षणचा नियम हा मांडलेला होता. प्रश्न क्रमांक 30. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर ऑपरेशन मुस्कान हे पहा हरवलेल्या बालकांचा शोध यांच्याशी ते संबंधित आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2.